नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 10वी नंतर पॉलिटेक्निक करायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर मला 10वी नंतर पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायचं आहे आणि माझी कॅटेगरी ओपन कॅटेगरी आहे, तर मला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात। हाच प्रश्न पालकांच्या मनामध्ये सुद्धा होता। सर माझा मुलगा किंवा माझी मुलगी 10वी नंतर तिला पॉलिटेक्निक करायचं आहे किंवा त्याला पॉलिटेक्निक करायचं आहे, आम्ही ओपन कॅटेगरी मध्ये येतो, तर आम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी 10वी नंतर पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेणार आहेत, घ्यायचं आहे आणि ते ओपन कॅटेगरी मध्ये येतात, तर त्यांच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात ते आपण बघणार आहोत। तर या ठिकाणी फर्स्ट इयर पॉलिटेक्निक ऍडमिशन प्रोसेस 2025-26 सुरू झालेली आहे। 20 मे पासून रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत, फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। त्यालाच आपण मराठीमध्ये सुद्धा या ठिकाणी प्रथम वर्ष तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रिया 2025-26 असं म्हणतो आपण, राईट। मग आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत। जर समजा तुमची ओपन कॅटेगरी येत असेल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत। तर फर्स्ट डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे 10वीचा मार्कशीट, हे सगळ्यांजवळच अवेलेबल असणार आहे, याच्यामध्ये कोणालाच काही अडचण येणार नाही। त्यानंतर 10वीचा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसी, तुम्ही शाळेमधनं टीसी काढून घ्यायची आहे। त्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र हे तहसील मधलं पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांकडे हे प्रमाणपत्र नाही, अजूनही वेळ आहे। या ठिकाणी तुम्हाला 16 जून पर्यंत रजिस्ट्रेशन करता येते, तर त्यामुळे वेळ आहे। ज्यांच्याकडे असेल त्यांना काहीच प्रॉब्लेम येणार नाही, पण ज्यांच्याकडे हा डॉक्युमेंट नाही तर त्यांनी लवकरात लवकर काढून घ्या। त्यानंतर वडिलांच्या नावे उत्पन्नाचा दाखला, आर्थिक वर्ष 2024-25। तर आता तुमचं तर उत्पन्न असणार नाही, जस्ट तुमची 10वी झालेली आहे, तुमच्या वडिलांचं जे काही उत्पन्न आहे आर्थिक वर्ष 24-25 मधलं, ठीक आहे, तर म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत जे काही आर्थिक उत्पन्न आहे त्याचं प्रमाणपत्र तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे। त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे, तुमचा आधार कार्ड सगळ्यांकडेच आधार कार्ड असेलच। त्यानंतर पासपोर्ट साइज कलर फोटो, ठीक आहे, 10वीला जे हॉल तिकीट वरती तुम्ही फोटो दिलेले आहेत, सर माझ्याकडे तेच फोटो आहेत, तर तेच फोटो तुम्ही देऊ नका। नवीन फोटो जे कलर फोटो पासपोर्ट साइज फोटो आहेत ते फोटो काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला आता बऱ्याच ठिकाणी लागतील, ठीक आहे। सध्या तुम्हाला हा फॉर्म भरताना लागेल, मग त्यानंतर तुम्हाला कॉलेजमध्ये आयडेंटिटी कार्ड साठी लागेल, मग तुम्ही पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलात की मग त्याचे सुद्धा MSBT चे एक्झाम होतात, तेव्हा तुम्हाला ते एक्झाम फॉर्म भरते वेळेस अशा बऱ्याच ठिकाणी लायब्ररीमध्ये अशा खूप ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट साइज फोटो लागणार आहेत। 10वी फोटो, चांगले फोटो नवीन काढून ठेवायचे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही डाऊट्स असेल, काही तुम्हाला कुठला हे समजलं नसेल, काही कन्फ्युजन असेल ह्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये, तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता आणि आपल्या ह्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता, कारण की असे बरेच ऍडमिशन रिलेटेड जे व्हिडिओ आहेत ते आपल्या ह्या YouTube चॅनल वरती येणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम तुमच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि आपल्या ह्या YouTube चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, तुमचे काही अजून याच्या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम्स असतील, काही तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, काही तुमचे डाऊट्स असतील, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर दिलेले आहेत, त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकता। आणि एक ऍडमिशन प्रोसेस 2025-26 चा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आपण, आणि त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर सर्व विद्यार्थ्यांनी त्या लिंकला क्लिक करून तो ग्रुप जॉईन करून घ्या। त्या ग्रुपमध्ये असेच तुम्हाला इन्फॉर्मेशन, जे पॉलिटेक्निक ऍडमिशन प्रोसेसची जी इन्फॉर्मेशन आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा PDF माध्यमातून म्हणा, त्या ग्रुपवरती मी टाकत असतो। आणि आपले ऑनलाईन क्लासेस आहेत मेड फॉर पॉलिटेक्निक, क्लासेसच्या ऍपची सुद्धा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तर त्या लिंक वरती क्लिक करा, आपल्या क्लासचा ऍप सर्व विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त अजून काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज करू शकता, नंबर्स दिलेले आहेत।
तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.